गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी बालाजी सुरवसे मॅथ्स वायर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आपण पर्सेंटेज हा चॅप्टर पाहतो मित्रांनो. हा आपला पर्सेंटेजवरील तिसरा व्हिडिओ आहे. या अगोदरचे जे दोन व्हिडिओ आहेत त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये पर्सेंटेज चॅप्टरचे जे बेसिक्स आहेत आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या टाईप्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पाहिलेले आहेत. रिमेनिंग राहिलेले टाईप्स आपण याच्यामध्ये पाहू आणि आयोगाने आतापर्यंत विचारलेले एमपीएससीच्या सीसॅटमध्ये असतील, कंबाईनमधले असतील काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स पण आपण याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो, पण 1-सव्वा तासापर्यंत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या दोन व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आपण आता काही टाईम न घालवता चालू करूया पर्सेंटेज हा चॅप्टर. चला फ्रेंड्स, तर आपण हा पहिला प्रॉब्लेम पाहूया. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे एका शहराची लोकसंख्या 1,89,000 आहे आणि त्यामधील 4/9 पुरुष आहेत, बाकीच्या महिला आहेत आणि 50% पुरुष विवाहित आहेत. तर दोन क्वेश्चन्स केलेले आहेत की विवाहित लोकसंख्या किती पर्सेंटेजमध्ये आहे आणि दुसरं विवाहित महिलांची लोकसंख्या किती टक्केमध्ये आहे. तर प्रश्नामध्ये बघा, हे जे लोकसंख्या टोटल दिलेले आहे त्याला कन्सिडर करून जर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर त्याच्यामध्ये खूप टाइम लागतो, लेंदी मेथड होते. त्याच्यावेळी आपण जे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज या जे कन्सेप्ट आपण पहिले 1-2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्याचाच यूज इथेही करणार आहोत. काय दिलेलं प्रॉब्लेममध्ये बघा, 4/9 पुरुष आहेत म्हणून सांगितलेलं आहे. याच्यामध्ये खालची लोकसंख्या ही पूर्ण कन्सिडर करायची, आपण ही पूर्ण लोकसंख्या आहे असं कन्सिडर करायचं. म्हणजे कसं बघा, ज्यावेळेस आपण हाफ लिहितो, 1/2 लिहितो, याच्यामध्ये काय मिनिंग होतं याचं, खालची जी संख्या आहे ती पूर्ण किंमत त्याची आपण कन्सिडर करतो, पूर्ण किंमत. आणि या फ्रॅक्शनचं मिनिंग काय, 50%. म्हणजे या दोनचं 50% वरती लिहिलेलं असतं आपण, बरोबर आहे. म्हणजे खालची जी आहे किंमत ती पूर्ण कन्सिडर केलेली असते, 100% आपण कन्सिडर करतो त्याला. आणि त्याच्यामध्ये जे पण आपल्याला पर्सेंटेज पाहिजे त्याचा आपण अमाऊंट वरती लिहिलेला असतो. जसं की आता 1/4 असेल तर आपण त्याला 25% लिहितो. 4 हे आपण पूर्ण व्हॅल्यू कन्सिडर करतो, त्यातील 25% आपण वरती लिहिलेलं असतं. सेम त्याचप्रमाणे ही जी खालची 9 आहे ते आपण पूर्ण लोकसंख्या, आपली 100% लोकसंख्या कन्सिडर करूया की जेवढी पण लोकसंख्या आहे त्या शहराची. आता इथे एवढी दिलेली आहे पण ती कन्सिडर न करता फ्रॅक्शनला आपण कमी टाइम लागतो म्हणून त्या या आकड्याला कन्सिडर न करता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. खालचं जे 9 आहे ती पूर्ण लोकसंख्या कन्सिडर करूया. ह्या 9 मधील 4 हे पुरुष आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मग 9 मधील 4 जर पुरुष असतील तर रिमेनिंग 5 या महिला झाल्या, बरोबर आहे. हे जर 4 पुरुष असतील 9 मधील तर रिमेनिंग 5 या महिला झाल्या. पुढे काय प्रश्नामध्ये दिलेलं आहे की 50% पुरुष हे विवाहित आहेत म्हणून सांगितलेलं आहे. आता हे 4 टोटल पुरुष आहेत, टोटल 5 महिला आहेत. या 4 पुरुषांमधील 2 पुरुष हे विवाहित आहेत म्हणून सांगितलेलं आहे. आता हे 2 पुरुष विवाहित 2 महिलांसोबत विवाह करतील तर महिलांचंही प्रमाण 5 मधील 2 हे विवाहाचं राहील आणि पुरुष टोटल 4 आहेत, 4 मधील 2 पुरुष हे विवाहित आहेत. म्हणजे टोटल आपल्याला प्रश्न काय विचारला पहिला, विवाहित लोकसंख्या किती टक्के आहे. आता लोकसंख्या बघा, टोटल आपली आहे 9, त्यातील विवाहित लोकसंख्या किती आहे, इथं 2 पुरुष आहेत आणि 2 महिला आहेत म्हणजे 4. आता ही पर्सेंटेज मध्ये आपल्याला काढायचं आहे की किती टक्के विचारलेलं आहे. जर आपल्याला व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये काढायची असेल तर आपण त्याला मल्टिप्लाय करतो 100 ने, बरोबर. आता टोटल 9 लोकसंख्या आहे, 9 मधील 2 + 2, 2 पुरुष आणि 2 महिला विवाहित आहेत. आता 4/9 ही लोकसंख्या विवाहित लोकसंख्येची आहे, पण आपल्याला ती पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हणून आपण 100 ने त्याला मल्टिप्लाय केलं. आता 4/9 × 100 याची कॅल्क्युलेशन करत न बसता आपल्याला जर फ्रॅक्शन व्हॅल्यू माहित असतील तर खूप कमी टाइम मध्ये हे पण एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह होऊ शकतं. की आता 1/9 ची आपल्याला किंमत फ्रॅक्शनची पर्सेंटेज मध्ये माहित आहे, 11 1/9. आपल्याला पाहिजे 4/9 ची किंमत. म्हणजे आपण ह्या 1/9 लाच आपण काय करतो, 4 ने मल्टिप्लाय करतो, तेव्हा त्यावेळेस 1/9 चा आपण 4/9 मध्ये कन्वर्ट करू शकतो. सेम त्याच पद्धतीने इकडे आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. त्यावेळेस काय बघा, 11 चोक 44, वरच्या 1 ला 4 ने मल्टिप्लाय केले 4 आणि खाली छेदातील 9. म्हणजे ही आहे तशी ही जी व्हॅल्यू आहे ती पर्सेंटेज मध्ये आहे. म्हणजे याची किंमत आपल्याला पर्सेंटेज मध्ये किती येईल, 44 4/9%. एवढी लोकसंख्या जी आहे ती टोटल लोकसंख्येच्या विवाहित लोकसंख्या आहे. तर आपल्याला पुढला प्रश्न विचारलाय की विवाहित महिला किती टक्के आहेत म्हणून विचारलेला आहे. तर विवाहित महिलांचं बघा,
विवाहित महिला बघा, टोटल महिला किती आहेत पहा अगोदर, 5 आहेत. त्या आपण टोटल खाली लिहून घेतल्या. त्याच्यामधील विवाहित किती आहेत, 2 आहेत. आता हे 2/5 लोकसंख्या महिलांची जी आहे ती तेवढी विवाहित आहे. पण आपल्याला पर्सेंटेज मध्ये विचारलेलं आहे, तर मल्टिप्लाय करायचं 100 आणि आपल्याला माहित आहे 1/5 20% असेल तर 2/5 ची किंमत किती येते, 40%. म्हणजे टोटल महिला ज्या आहेत त्यामध्ये 40% महिला या विवाहित आहेत आणि टोटल लोकसंख्येच्या 44 4/9% एवढी लोकसंख्या विवाहित आहे. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपण. या व्हॅल्यूचा काही कन्सिडर न करता फक्त पर्सेंटेजने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्याला कन्सिडर केलं तर ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, पण त्यांना थोडा जास्त टाइम लागतो. हे वाटलंच तर तुम्ही कमी टाइम मध्ये किती होतं हे तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. सेकंड क्वेश्चन आपला, एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहेत. एक विद्यार्थी 200 गुण घेतो आणि 40 गुणांनी अनुत्तीर्ण होतो, म्हणजे फेल होतो. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? खूप सोपा प्रश्न आहे. त्याने काय सांगितलेलं आपण त्या अगोदर एक समजून घ्या की याचं मिनिंग काय होतं. समजा मॅच आहे, आपण मॅच पाहतो क्रिकेट. 350 स्कोर केला इंडियाने फर्स्ट इनिंग मध्ये, वन डे मॅच आहे. त्याच्यामध्ये 350 स्कोर झाला इंडियाकडून. ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलिया चेस करतोय. ऑस्ट्रेलियाने सेकंड इनिंग मध्ये 300 रन्स काढले. ऑस्ट्रेलियाने 300 रन्स काढले. तर आपण एखाद्याला माहिती सांगायची असेल किंवा एखादा विचारलं की मॅच कशी चालू आहे किंवा कोण हारलं, कितीनं कोण जिंकलं, त्यावेळेस आपण काय सांगतो की ऑस्ट्रेलिया हारला 50 रनांनी. 50 रनांनी ऑस्ट्रेलिया हारला किंवा इंडिया 50 रनांनी जिंकला असं सांगतो आपण, बरोबर. सेम तीच कन्सेप्ट आहे, फक्त समजून घ्या. तुम्ही म्हणाल की 351 पाहिजे तेव्हाच ऑस्ट्रेलिया जिंकल, 350ला काय होईल. कन्सेप्ट समजून घ्या फक्त. शब्दशः मिनिंग जे आहे ते मला नेमकं त्याच्यामध्ये काय सांगायचं ते समजून घ्या. याच्यामध्ये 40% गुण पाहिजेत विद्यार्थ्याला तेव्हा तो पास होतो. म्हणजे हे काय झालं, पासिंग पर्सेंटेज झालं, बरोबर आहे. आता त्या विद्यार्थ्याला पडलेले आहे 200 गुण आणि तो फेल झाला 40ने. जर समजा 200 गुणामध्ये त्याला आणखी 40 मार्क्स जर पडले असते, म्हणजे टोटल जर त्याला 240 मार्क पडले असते, याचा अर्थ काय होतो, तो पास झाला असता, बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की 200 गुण मिळाले पण तो 40 गुणांनी फेल झाला. म्हणजे इन केस तर ते 40 त्याला मिळाले असते, म्हणजे टोटल जर 240 गुण मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे 240 ते त्याचे पासिंग मार्क्स झाले. त्याला किती पडले, 200 मार्क्स पडले. जर इन केस 40 त्याला प्लस पडले असते, ज्या गुणांनी तो फेल झाला त्याच्याऐवजी, तर तो त्याला टोटल 240 पडले असते. म्हणजे 240 जर पडले असते तर पास झाला असता. त्याचा काय अर्थ होतो की पासिंग पर्सेंटेज जे आहे 40%, ते 240 मार्क्सला रिप्रेझेंट करतं. लक्षात येतं तुमच्या. आपण म्हणतो एखाद्या एक्झाम मध्ये 70% पडले, 80% पडले, पण ऍक्च्युली मार्क्स किती पडले असं विचारलं तर आपली जी टोटल एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्टेन किती झालेले मार्क्स आपण सांगतो. त्याच पद्धतीने 40% आपण म्हणतो की पास होण्यासाठी लागतील. त्याचा दुसरा अर्थ काय होतो की जर विद्यार्थ्याला 240 मार्क्स पडले तो विद्यार्थी पासच होतो. पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर 40%, मार्क्स मध्ये सांगायचं झालं तर 240%, 240 मार्क्स. त्याने काय सांगितलं की एकूण गुणांची किती गुणांची एकूण परीक्षा होती. जर 40% 240 ला रिप्रेझेंट करत असेल तर आपल्याला एकूण गुण किती असतात किंवा परीक्षा किती पर्सेंटची असते, 100%ची असते, बरोबर. तर 100% म्हणजे किती मार्क्स, असं थोडक्यात प्रश्न आहे. तर बघा 40% जर 240 ला रिप्रेझेंट करतो, म्हणजे 40 ला जर आपण 6 ने मल्टिप्लाय केलं, 6 चौक 24 आणि वरचा 0, 6 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला येते 240 मार्क्स. सेम तसंच 100 ला आपण 6 ने मल्टिप्लाय करा, 600 येतं. हेच आपल्या एक्झाम्पलचं जे आन्सर आहे ते हेच असेल की 600 टोटल जी एक्झाम आहे ती 600 मार्क्सची एक्झाम्पल असेल. लक्षात आलं. 40% जर 240 ला रिप्रेझेंट करत असेल त्यासाठी आपण इथं काय केलं, 6 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा 240 येतं. तसं 100%ला 6 ने मल्टिप्लाय केलं तर 600 येतं. हेच आपले एकूण मार्क्स आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहू. एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 25% गुण मिळाले, 25% गुण मिळाले आणि तो 210 गुणांनी नापास झाला.
पण त्याच विद्यार्थ्याला जर 55% गुण मिळाले असते तर तो 240 गुणांनी पास झाला असता, असा प्रश्न आहे. तर आपल्याला काय 2-3 क्वेश्चन विचारलेले आहेत की एकूण परीक्षा किती गुणांची होते आणि त्या विद्यार्थ्याला पास होण्यासाठी लागणारा पर्सेंटेज किती आणि पास होण्यासाठी लागणारे मार्क्स किती, असा प्रश्न आहे. आपण पहिल्यांदा डिटेल मेथडमध्ये पाहूयात आणि नंतर आपली पर्सेंटेज मेथड पाहूयात. पहिल्यांदा बघा, टोटल मार्क्स आपण कन्सिडर जर केले एक्स कन्सिडर करू, ठीक आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं की 25% गुण मिळाले. मग ते 25% जे आहेत ते एक्सचे जे टोटल मार्क्स असतात त्याचे 25% त्याला गुण मिळाले, पण तो फेल झाला कितीने? 210 मार्क्सने. जर ते त्याला 210 मार्क्स मिळाले असते, आपण ते जर समजा ऍड केले असते तर हे त्याचे टोटल एवढे पर्सेंटेज आणि हे 210 असे टोटल मिळून मिळाले असते, तो पास झाला असता. म्हणजे हे किती झाले? म्हणजे हे काय आहे? पासिंग मार्क्स आहे. त्यांनी सांगितलेलं की हे 25% एक्सचे त्याच्यामध्ये 210 तो नापास झाला, म्हणजे हे त्याला मिळाले असते तर तो पास झाला असता. आणि नंतर त्यांनी सांगितलं की 55% गुण मिळाले त्याला. समजा इन केस जर 55% मिळाले कशाचे? ह्या टोटल मार्क्सचे 55% ऑफ एक्स. एक्सचे तर तो 240 गुणांनी पास झाला असता. म्हणजे टोटल त्याला 55% मार्क्स मिळाले, 240 त्याला एक्स्ट्रा मार्क्स मिळालेले आहेत पासिंग झाल्यानंतर, पण तो एक्स्ट्रा प्लस मध्ये आहे, तेवढे लीड नाही, तो 240च्या लीड नाही. तर ते समजा आपण 240 याच्यातून वजा केले असते तर जे येणारे आपले मार्क्स आहेत किंवा पर्सेंटेज आहेत हे याच्यातून हे वजा केले असते तर येणारे जे पण काय मार्क्स आहेत आपले तो विद्यार्थीचे पासिंग मार्क्स झाले असते. म्हणजे दोन्ही पण पासिंग मार्क्स आहेत म्हणून आपण ते इक्वेट करूया, दोन्हीची साईड इक्वल करूया. त्यानुसार आपण एक्स ची किंमत इथून काढू शकतो. हे पहा 25% इकडे 55% आहे, हे 25% तिकडे जर गेलं तर मायनस होईल. 55 मधून 25% गेले 30% झाले, 30% राहिले, 30% ऑफ एक्स. आणि हे इकडे 210 आहे, 240 मायनस आहे, इकडे येऊन प्लस होईल 240. म्हणजे 30% एक्सचे 30% ला आपण असं लिहितो ऑफ एक्स बरोबर 240 प्लस 210 बरोबर 450. इथून एक्स ची व्हॅल्यू काढा, हे 3 15 येईल आणि हे एक्स हे 15 आणि 100 खालचं भागाकारात जाईल, इकडे गुणाकारात जाईल, म्हणजे 1500. म्हणजे टोटल मार्क्स हे किती होतील? 1500 मार्क्स होतील. अगोदर टोटल आपण एक्स कन्सिडर केले टोटल मार्क्स, त्या एक्स पैकी जर त्याला 25% मार्क्स मिळाले असते पण तो फेल कितीने झाला? 210 ने झाला. मग त्याला 210 जर इन केस त्याच्यामध्ये ऍड केले आपण तर हे टोटल जे मार्क्स आहेत त्याचे पास होण्यासाठी लागणारे मार्क्स आहेत. पण त्यांनी सांगितलं की समजा इन केस त्याच्याऐवजी जर त्याला 55% मार्क्स मिळाले असते तर तो 240 गुणांनी पास झाला, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे 55% हे त्याच्या पासिंग मार्क्स पेक्षा पण जास्त पर्सेंटेज आहे, पासिंग पर्सेंटेज पेक्षा जास्त पर्सेंटेज आहे. त्याच्यातून आपण 240 वजा केलं तर जे येणारे पर्सेंटेज असेल ते आपले पासिंग पर्सेंटेज किंवा येणारे मार्क्स असतील ते पासिंग मार्क्स असतील. आणि दोन्ही पण पासिंग मार्क्स आहेत म्हणून ते आपण इक्वेट केले इक्वल, आणि त्याच्यावरून आपण एक्स ची किंमत काढली. हे टोटल आपली एक्स ची किंमत म्हणजे आपले काय झाले? टोटल मार्क्स झाले. आता हे आपले आले टोटल मार्क्स. हा पहिला प्रश्नाचं उत्तर मिळालं. पुढे दिलेले त्यांनी उत्तीर्ण होण्यासाठी मार्क्स आणि गुण आणि पर्सेंटेज विचारलेले आहे. तर त्यासाठी पहा, या दोन्हीपैकी कुठेही एका ठिकाणी आपण एक्स ची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला पासिंग मार्क्स मिळून जातील आणि त्याच्यावरून पर्सेंटेज पण काढता येईल. पण आता बघा इथेच याच्यामध्येच ठेवून पाहूया एक्स ची व्हॅल्यू. 25% म्हणजे 25 भागिले 100 ऑफ म्हणजे इंटू एक्स ची किंमत किती आलेली आहे? 1500 प्लस 210. आता बघा हे 2 शून्यला हे 2 शून्य कटलं, 15 गुणिले 25 म्हणजे 25 10 250 आणि 25 5 600 375. म्हणजे याची 25 गुणिले 15 ची किंमत किती येते? 375 आणि हे प्लस 210. हे टोटल किती येईल मग? 375 प्लस 210 बरोबर 385. हे जे झाले तर काय झाले? त्याचे पासिंग मार्क्स झाले. तुम्ही याच्यामध्ये ठेवलं तरी ते पासिंग मार्क्स तेवढेच येणार आहेत. 55% एक्स ची किंमत 1500 ठेवा, 240 वजा करा, आपल्याला 385 सॉरी 3 2 5 585
मार्क्स येणार आहेत. पासिंग मार्क्स किती असतील 585. आपल्याला जर पासिंग मार्क्स पण मिळाले, आपल्याला जर पासिंग पर्सेंटेज काढायचं तर पासिंग पर्सेंटेज साठी बघा आपण पासिंग पर्सेंटेज साठी बघा आपल्याला टोटल मार्क्स कितीची म्हणजे एक्झाम आपली किती मार्क्सची आहे, 1500 मार्क्सची एक्झाम आहे. आपण ज्यावेळेस 10वी किंवा 12वीचे मार्क्स मेमो पाहतो त्याच्यामध्ये टोटल मार्क्स वगैरे असतात. ते टोटल किती मार्काची एक्झाम आहे ती खाली लिहिलेलं आहे. आणि आपण पर्सेंटेज जर काढायचं असेल तर कसं करतो, टोटल किती मार्क्सची एक्झाम आहे आणि वरती लिहिलेले असतात ते ऑप्टेन मार्क असतात, म्हणजे आपल्याला मिळालेले मार्क्स किती, आणि आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर 100 ने मल्टिप्लाय करतो. आता इथे टोटल एक्झाम आहे 1500 मार्क्सची, मिळाले 585 मार्क्स आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचं म्हणून 100 ने मल्टिप्लाय केलं. हे 2 शून्यला 2 शून्य कटलं. 15 ना बघा 15 45, 55, 10, 35, 15 9 35 म्हणजे हे 39% हे त्याचे काय झालं, पासिंग पर्सेंटेज झालं. लक्षात आलं. आपण एक्स पहिल्यांदा मांडलं, एक्सचे आपण इथं 25% एक्स आणि 210 मार्कानं त्याला नापास झाला म्हणून ते त्याच्यात ऍड केलं तरी पासिंग मार्क्स असते. आणि तो इन केस 55% असते तर 240 प्लसची लीड होती त्याला, ते आपण त्याच्यातनं मायनस केले तर आपले ते पासिंग पर्सेंटेज होते. दोन्ही पण पासिंग मार्क्स आहेत म्हणून आपण एक वट केले, त्याच्यावर एक्सची किंमत काढली. एक्सच्या किंमतवरून आपण नंतर काय केलं, या कुठल्याही दोन्हीपैकी इकडे एक एक्झाम होतं आपलं इक्वेशन होतं आणि इकडल्या साईडला एक इक्वेशन होतं, दोन्हीपैकी कुठेही एकामध्ये किंमत ठेवली तर आपल्याला पासिंग मार्क्स मिळाले असते. जे 585 मार्क्स आलेले ते 585 मार्क्स वरून आपण नंतर ट्रॅडिशनल जे आपली रेग्युलर मेथड आहे त्यानुसार आपण पर्सेंटेज काढलेलं 39%. आता यालाच अल्टरनेट दुसरा ऑप्शन म्हणजे आपला पर्सेंटेजचा ऑप्शन. त्याच्यामध्ये आपण कसं करतो पहा, %25 त्याला पर्सेंटेज मिळालेला आहे आणि तो फेल कितीने झालेला आहे, 210 ने फेल झालेला आहे. आणि इन केस जर समजा त्याला 55% मार्क्स मिळाले असते तर तो कितीच्या लीड न होता, 240च्या लीड न होता. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा आपण हे प्लस आणि इथं मायनस का केलेलं आहे, किंवा प्लस किंवा मायनस, ते मायनसचा अर्थ होतो की त्याला किती मार्क्स कमी आहेत आणि ते 240 म्हणजे त्यापेक्षा त्याला कितीची जास्त लीड आहे असं त्याचा अर्थ होतो. आपण आता याच्यामध्ये काय करणार, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण डिफरन्स पाहणार आहोत. आता बघा 55% आणि 25% याच्यामध्ये डिफरन्स कितीचा येतो पहा, 30% डिफरन्स येतो. बरोबर आहे. 55 वजा 25 30%. बरोबर. याचा पण डिफरन्स पाहूया. आता याच्यामध्ये कसं केलं आपण, 55 मायनस 25 केलं तेव्हा आपल्याला 30 मिळालं. बरोबर आहे. तसंच इथं पण बघा 240 वजा 210 बरोबर किती येतो, 240 प्लस मायनस मायनस प्लस 210 बरोबर 450. आता हे 30% बरोबर किती येतं, 450. तर आता 30%ची 450 किंमत असेल तर आपल्याला समजा 1% काढायचं असेल तर आपण 30 ने इकडे जर मल्टिप्लाय केलं, सॉरी 0 ला 0 कटलं आणि 15, तर 1% ची किंमत किती येते आपल्याला, 15. आपल्याला पूर्ण मार्क्स पाहिजे. पूर्ण मार्क्स किती टक्केचे असतात, 100%चे, म्हणून आपण 100% करूया. तर इथं 100 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 100 ने मल्टिप्लाय करायचं. टोटल मार्क्स किती आले मग, 1500. ते आपले टोटल मार्क्स झाले. याच्या पुढे आपल्याला आता काय करायचंय, पासिंग पर्सेंटेज आणि पासिंग मार्क्स करायचे. ठीक आहे. आता हे 1500 आहे. 1500 पैकी आपल्याला आता पर्सेंटेजचे जे मार्क्स आहेत, आता हे टोटल तर आपला जे आहे ते टोटल किती मार्काची एक्झाम होती ते आपण याच्यामध्ये काढलेलं आहे. आता याच्यामध्ये पहा आपल्याला इथं 210 मार्क्स आहेत. आपल्याला 1% म्हणजे 15 मार्क्स दिलेले. म्हणजे काय, तर 15 मार्क्सचा पर्सेंटेज मध्ये किती होतो, 1% होतो. आपल्याला तर 210 मार्क्स कमी पडलेले आहेत. समजा आपण याची व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये काढली आणि ती जर या 25% मध्ये ऍड केली तर आपलं जे टोटल पर्सेंटेज येईल ते आपलं पासिंग पर्सेंटेज असेल. कारण ह्या 210 मार्क्सनी तो फेल झाला, तोच मार्क्स जर आपण त्याला ऍड केले तर ते पासिंग मार्क्स झाले असते. पण हे मार्क्सच्या ऐवजी आपण त्याचं कन्व्हर्जन पर्सेंटेज मध्ये करू, कारण पर्सेंटेज मध्येच पर्सेंटेजची ऍडिशन होऊ शकते, मार्क्सची होऊ शकत नाही. मग ते आपल्याला पर्सेंटेजची व्हॅल्यू मिळेल. त्या पासिंग पर्सेंटेजवरून आपण नंतर मग पासिंग मार्क्स लावू शकतो. आता मला 15 मार्क्स बरोबर किती आहे, 1% आहे. बरोबर आहे. तर आपल्याला 210 मार्क्स पाहिजे, सॉरी 210 मार्क्सची पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू पाहिजे. तर ह्या 15ला आपण 210 ला आपण 15 ने डिवाइड करणार. तर किती येतं पहा, 15 × 15 6 उरले 15 × 4 = 60 म्हणजे 14%.
म्हणजे कसं, तो 210 मार्कांनी फेल झाला, पण इन केस तो पर्सेंटेज मध्ये जर आपण काउंट केलं तर किती टक्क्यांनी फेल झाला? 14% फेल झाला. हे 14% जर मी ह्या 25% मध्ये ऍड केले तर टोटल किती झाले बघा? 14 + 25 39%. हेच आपले किती आहे? पासिंग पर्सेंटेज आहे. लक्षात येते? पासिंग पर्सेंटेज. आणि दुसरी मेथड म्हणजे आपण 1% बरोबर 15 केलेलं आहे, तर 25% बरोबर किती, त्याच्यावर आपण मार्क्स करू शकतो. आणि मार्क्स इक्वेट केले तर आपल्याला त्याच्यामध्ये पासिंग मार्क्स मिळून जातील. ते कसे पहा. बघा, 1% बरोबर 15 मार्क्स आहेत, बरोबर. आपल्याला 25% करायचे. आता 25% म्हणल्यावर 1 ला 25 न मल्टिप्लाय केलं आपण तर 25% येतं, बरोबर आहे. तसंच या 15 ला पण 25 न मल्टिप्लाय करा. 25 ला 250 + 25 = 1,600, 250, 1,600, 375. हे 375 मार्क्स मध्ये झालं. मग आपण इथं जसं मार्क्सची व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये ठेवली, तशी आता काय करायचं, आपण ह्या पर्सेंटेजची व्हॅल्यू मार्क्स मध्ये ठेवली. 375 इथं ठेवलं तर 375 त्याला मार्क्स मिळाले, पण तो 210 नापास झाला. म्हणजे हे 210 जर याच्यामध्ये ऍड केले तर आपले पासिंग मार्क्स आले. त्या 375 मध्येच आपण हे 210 ऍड करून टाकू. 5, 8, 5, 585 हे झालं पासिंग मार्क्स. आता हे आपल्याला लिहिण्याची गरज नाहीये. तुम्ही ज्यावेळेस एक्झाम मध्ये एक्झाम्पल सोडवताय त्यावेळेस तुम्हाला व्हर्बली पण एक्झाम्पल सुटू शकतं खूप कमी टाइमिंग मध्ये. फक्त तुम्हाला हे समजावण्यासाठी पूर्ण डिटेल मध्ये लिहावं लागेल, त्याच्यामुळे टाइम गेल्यासारखं वाटत असेल तुम्हाला. खूप कमी टाइमिंग मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. पहिला आपण 25% जर त्याला मार्क्स पडले तर 210 तो नापास झाला. 55% पडलं तर त्याला लीड कितीची मिळाली? 240ची. याच्यामध्ये डिफरन्स घेतला, याच्यामध्ये डिफरन्स घेतला, त्याच्यावरनं पर्सेंटेजवरून आपण टोटल पर्सेंटेज मध्ये पूर्ण किती गुणांची मार्क्स एक्झाम होते ती काढलं. त्याच्यावरून आपण इथं 210ची पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्जन केलं. या दोन्हीचे ऍडिशन करून आपण 39% त्याचे पासिंग पर्सेंटेज काढलं. या पर्सेंटेजला आपण मार्क्स मध्ये कन्वर्ट केलं. हे मार्क्स याच्यासोबत इक्वेट केले आणि आपण त्याच्यानुसार पासिंग मार्क्स काढले. ही पण आपली मेथड जी आहे ती मागापेक्षा कमी टाइम लागतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. प्रश्न 14 पहा. साखरेची किंमत 20% कमी होते तर एक व्यक्ती किती टक्के साखर जास्त घेईल जर त्याने खर्च तेवढाच ठेवला तर? म्हणजे काय की एक व्यक्ती आहे, तो पर्टिक्युलर अमाऊंट खर्च करतो साखरेसाठी, पण त्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की साखरेची किंमत 20% कमी झालेली आहे. पण तो 20% कमी झाली त्याच्यामुळे मग त्याला कमी पैसे लागणार, तेवढेच 20% पैसे पण कमी लागणार. पण त्याचा मोटिव्ह, त्याचं इंटेन्शन काय की खर्च मला कमी करायचा नाहीये, मला तेवढेच खर्चामध्ये साखर घ्यायची, पण मी साखर आता मग साखरची किंमत कमी झाली म्हणून थोडी मला साखर जास्त मिळणार. मग ती किती % मध्ये त्याला साखर जास्त मिळेल हे प्रश्नामध्ये विचारले. म्हणजे पहा, माझ्याकडे 100 रुपये आहेत खर्च करण्यासाठी. पहिले साखरेचा भाव होता 20 रुपये पर किलो, तर मी आता मग 100 रुपयामध्ये किती किलो साखर घेईन? 20 5 100 म्हणजे 5 किलो साखर घेईन, बरोबर. पण मार्केटमध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं की साखरेची किंमत 20% कमी झालेली आहे. 20% कमी झाली म्हणजे 20 रुपये किलो पहिली साखर होती, 20% 20 किती झाले? 16. म्हणजे 4 वजा केलं 20 मधून म्हणजे 16 रुपये आता साखर मिळते. पहिले 20 रुपये किलो होती, आता 16 रुपये पर किलो आहे. तर मी पहिले 5 किलो घ्यायचो, आताही मला जर 5 किलो घ्यायचे असेल तर 16 × 85 म्हणजे मला 80 रुपये लागतील. माझ्यापेक्षा 20 रुपये एक्स्ट्रा राहतील. पण माझं असं म्हणणं आहे की ते 20 रुपये मला एक्स्ट्रा ठेवायचे नाही, ते 20ची मला साखरच घ्यायची. लक्षात येते? तर मग मला मी त्या 20 मध्ये किती किलो साखर घेईन आणि ती साखर जी किलो मध्ये घेतोय ती पर्सेंटेज मध्ये आपल्याला विचारली किती % त्याचं कन्झम्पशन त्याचं वाढेल. कन्झम्पशन म्हणजे त्याची जी क्वांटिटी आहे, तो किती किलो साखर आहे ती एक्स्ट्रा किती % मध्ये घेईल हे त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण पहा, पर्सेंटेज आपलं फ्रॅक्शन मेथड आहे. 20%. 20%ची आपण फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू किती येते? 1/5. याचा अर्थ काय होतो बघा, 5 रुपये पहिली किंमत होती साखरेची, 5 रुपये पर किलो. समजा काय, 5 रुपये पर किलो पहिली साखर होती. आता त्यांनी सांगितलं की कमी झाली किंमत, म्हणजे 5 रुपये होती तर आता किती झाली? 4 रुपये झाली. 1 न कमी झाली, 20% कमी झाली. आता आपल्याला माहिती आहे की 5 चे 20% म्हणजे 1 आहे. मग 5 न 20% कमी झाले म्हणजे 5 मधून 1 वजा करायचं, 4 रुपये झाले. आता समजा मग मला साखर किती मिळते? 4 रुपये पर किलो मिळते. समजा माझ्यापाशी कन्सिडर करू, माझ्याकडे सध्या 20 रुपये आहेत. टोटल माझा हा खर्च आहे. टोटल
हा माझा टोटल खर्च आहे, एकूण खर्च. ठीक आहे. ही माझे काय झाली, पर किलो साखर झाली, म्हणजे पर किलो साखरेची किंमत झाली. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, प्राइस म्हणू शकतो किंवा एक्सपेंडिचर किंवा खर्चच म्हणू शकतो आपण यालाही. ठीक आहे. आता बघा 5 रुपये पर किलो साखर असेल, माझ्याकडे 20 रुपये आहेत, माझ्याकडे किती साखर मिळेल मला, 4 किलो साखर मिळेल, बरोबर आहे का. 5 चोक 20 रुपयाची 4 किलो. आणि जर समजा आता भाव कमी झालाय, म्हणजे आता 4 रुपये पर किलो झालेला आहे, तर मग मला 20 रुपयामध्ये किती साखर मिळेल, 5 किलो मिळेल, बरोबर आहे. 4 पंचे 20 आणि 5 चोक 20. इथे तुम्ही लक्षात घ्या, हा जो खर्चाचा रेशो आहे, एक्सपेंडिचरचा रेशो, आणि ह्या वरचा आलेला आहे की क्वालिटी किंवा क्वांटिटी किंवा कन्झम्पशन, किंवा आपण त्याला काय म्हणतो, क्वांटिटी जास्त, साखर किती जास्त होती त्याचा रेशो आहे. एक लक्षात घ्या, हे रिव्हर्स झालेलं आहे, 5:4 आहे 4:5 झालेलं. आपल्याला त्यांनी काय विचारलं की साखर किती जास्त घेईल, म्हणजे पहिले 4 किलो घेत होता, आता तो 5 किलो घेतोय, म्हणजे तो 1 किलो जास्त एक्स्ट्रा घेतोय, 1 किलो एक्स्ट्रा घेतोय. पण आपल्याला किलो मध्ये नाही, पर्सेंटेज मध्ये विचारलं किती टक्के तो जास्त घेतोय. समजा 1 किलो जास्त घेतोय, पण तो किती वरती 1 किलो जास्त घेतोय, पहिले 4 घेत होता, आता 1 घेतोय, म्हणून 4 वरती तो 1 किलो जास्त घेतो. म्हणून आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं, म्हणून आपण 100 ने त्याला मल्टिप्लाय करणार. हे पर्सेंटेजची व्हॅल्यू 1/4 पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 25%. म्हणजे तो जर 20% साखरेच्या किमती कमी झाल्या तर 25% साखर तो जास्त घेतो, असं त्याचा अर्थ झाला. त्याच्यामध्ये आणखी दुसऱ्या मेथडनं त्यांनाही खूप लवकर लक्षात येईल तुमच्या. समजा माझ्याकडे खर्च करण्यासाठी 100 रुपये आहेत, रुपये लिहू नका, 100 आहे सध्या माझ्याकडे, हा माझा खर्च आहे, एक्सपेंडिचर. आणि आता साखरेची किंमत कमी झाल्या म्हणल्यानंतर माझी साखरेची किंमत कमी झाल्यामुळे खर्च पण कमी होणार, बरोबर आहे. आता साखरेची किंमत 20% कमी झाली तर माझा खर्च पण 20% कमी होणार. किती जाणार मग आता माझा खर्च, 80 होणार. 20% कमी झाल्यामुळे माझी साखरेची किंमत कमी झाल्यामुळे माझा खर्च पण आता 80 झाला, 20% कमी झाला. पण मला 20% खर्च कमी करायचा आहे का, नाही, खर्च मला तेवढाच ठेवायचा आहे. म्हणजे मला खर्च किती करायचा आहे, 100च करायचा आहे. मग मला खर्च आणखी किती वाढवावा लागेल, सध्या मी 80 रुपये खर्च करतो ना साखरेची किंमत कमी झाल्यामुळे, पण मला खर्च करायचा आहे 100 रुपयेच, म्हणजे मला आणखी किती खर्च करावा लागेल, एक्स्ट्रा 20 रुपयाचा खर्च करावा लागेल. तो किती वरती करावा लागेल, मला 80 वरती करावा लागेल. लक्षात येते, मला 20 रुपये एक्स्ट्रा खर्च करावा लागेल, 80 वरती करावा लागेल. तर मला 100 वरती किती टक्के एक्स्ट्रा खर्च करावा लागेल, 20 चोक 80 आणि 1/4 पर्सेंटेज व्हॅल्यू 25%. लक्षात येते का, हे सोपं मेथड ना. 100 रुपये माझा पहिल्यांदा खर्च होतो, आता साखरेची किंमत कमी झाल्यामुळे तो 20% कमी झाला खर्च, मायनस 20% कमी झाला. माझ्याकडे 80 रुपये आता मी खर्च करणार, पण मला 80 रुपये खर्च करायचा नाहीये, मला आहे तेवढाच खर्च करायचा आहे. म्हणजे मला 20 रुपये आणखी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवावं लागेल. आता जे 80 रुपये खर्च त्याच्या ऑलरेडी आहे तेवढा मला खर्च डबल करावा लागेल, 100च करायचा मला डबल. मग आहे त्या खर्चामध्ये मला 20% एक्स्ट्रा जर वाढवायचं असेल, 80 वरती वाढवायचं असेल तर 100 वर किती, मग 25% वाढणार, बरोबर आहे. हे आपलं नॉर्मल आपलं कन्सेप्ट नाही. जर सूत्रानं वगैरे म्हटलं करायचंच नाहीये तरी पण तुम्हाला जर सूत्रानं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. सूत्र आहे, लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, x/100 प्लस मायनस x. आता इथे बघा, साखरेची किंमत 20% कमी झाली असं लिहिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, याच्यामध्ये साखरेची किंमत 20, 100ला 100 आणि मायनस 20. आता इथं मायनस कधी घ्यायचं आणि प्लस कधी घ्यायचं, जर साखरेची किंमत कमी सांगितलं तर मायनस करायचं, साखरेची किंमत 20% कन्झम्पशन वाढलेली लिहिलं तर इथं प्लस करायचं. त्यानुसार मग कॅल्क्युलेशन करायचं, इंटू 100 द्यायचं राहिलं, इंटू 100, कारण की आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं. बघा आता x ची किंमत 20 आहे, इथं 100 आहे, x ची किंमत 20 आहे, आपल्याला साखरची किंमत कमी झाली म्हणून मायनस केलं, बरोबर 20/100 मायनस 20 गुणिले 100, 20 चोक 80, 1/4 म्हणजेच 25%. असंही येतं सूत्रानं कमी टाइमिंगमध्ये, पण सूत्र लक्षात ठेवावं लागतं. त्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये थोडंफार जरी ट्विस्ट केलं तरी तुम्हाला त्या कन्सेप्ट बेसवरती एक्झाम्पल सोडवायला खूप कमी टाइम लागतो. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. जर राधाची पगार राणीपेक्षा 16
2/3% जर कमी असेल तर राणीची पगार राधापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. याच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम होता त्या कन्सेप्टवरतीच आपण प्रॉब्लेम आहे त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहे. पर्सेंटेज पहिल्यांदा जे दिलेलं आहे त्याचा आपण फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. पण त्याच्या अगोदर प्रॉब्लेम काय आहे तो समजून घ्या. राधा आहे, राधाचा जो पगार आहे पर्टिक्युलर काही अमाऊंट असेल ती राणीपेक्षा एवढ्या एवढ्या पर्सेंटेजने जास्त आहे. तर त्यांनी विचारलेले ही जी राणी आहे तिचा जो पगार जास्त आहे तो राधापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता राधा कमी आहे म्हणजे राणी जास्त असणार, फक्त ते कम्पॅरिझन मध्ये विचारलेलं आहे. तर लक्षात कसं घ्यायचं बघा. 16 2/3 फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन किती होतं माहिती आहे तुम्हाला? नसेल तर पहिला दुसरा व्हॅल्यू पाहू शकता तुम्ही. 16 2/3 फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू येते 1/6. ठीक आहे. आता हे राधा आहे, ही राणी आहे. राणीपेक्षा राधाची पगार आहे ती कमी आहे सांगितले. आता इथं पहा आपण अगोदर राणीची मग 6 कन्सिडर करू. जर राणीची 6 पगार असेल, 6 रुपये जर राणी कमवत असेल तर राणीपेक्षा 16 2/3 म्हणजेच 1. आता आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन मध्ये याचं मिनिंग काय असतं. 6 ची 16 2/3 किंमत वरती लिहिलेली असते आपण, बरोबर आहे. म्हणजे 6 चे 16 2/3 म्हणजे 1. जर 6 रुपये राणी कमवत असेल तर राणीपेक्षा एवढ्याने ती कमी कमवते, कोण? राधा. तर मग 6 चे 16 2/3 म्हणजे 1 कमी कमवते, म्हणजे 6 पेक्षा 1 कमी कमवते, म्हणजे 6 मधून 1 वजा करायचा, म्हणजे आला किती मग 5. म्हणजे राणी जर 6 रुपये कमवत असेल तर राधा 5 रुपये कमवते. आता प्रश्न मग काय, तर राणी राधापेक्षा किती कमवते जास्त? 1. आता रुपयामध्ये कन्सिडर केलं तर समजा राणी 6 रुपये कमवत असेल, राधा 5 रुपये कमवत असेल, तर राधापेक्षा राणी 1 रुपया जास्त कमवते. पण आपल्याला रुपयामध्ये विचारलेलं आहे का, किती टक्क्यामध्ये विचारलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला पर्सेंटेज मध्ये विचारलेलं आहे त्यावेळेस एक लक्षात घ्या, कंपॅरिझन करत असताना कोणापेक्षा जास्त ते कंपॅरिझन करण्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण छेदामध्ये लिहिणार असतो. आता इथं काय विचारलेलं आहे की राणीची पगार विचारलेली आहे, राधापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. कोणापेक्षा जास्त विचारले? राधापेक्षा. म्हणून जी राधाची किंमत असेल, जी पण काय व्हॅल्यू आलेली असेल, तर ती राधाची व्हॅल्यू आपण खाली छेदामध्ये लिहिणार. आता राणी राधापेक्षा कितीने जास्त आहे? 1 रुपये जास्त कमवते. ही आपली फक्त रुपयामध्ये व्हॅल्यू झाली. पण आपल्याला काढायचं पर्सेंटेज मध्ये, त्याच्यामध्ये आपण त्याला 100 ने मल्टिप्लाय करणार. 20/100 20/100 म्हणजे 20 टक्क्याने राधाची जी पगार आहे, सॉरी राणीची जी पगार आहे ती राधापेक्षा 20 टक्क्याने जास्त आहे. आता हे तुम्ही मगाशी जे फॉर्म्युला दिलेला होता तुम्हाला x/100 ± x, यानुसारही करू शकता. पण x ची व्हॅल्यू इथे 16 2/3. आता x ची व्हॅल्यू समजा इथं पगार जर 20 टक्क्याने कमी झाली असती तर लगेच तुम्ही इथे 20/100, आता पगार वाढलेले सॉरी कमी झालेले म्हणून 20 मधून लगेच तुम्ही सॉरी 100 मधून 20 मायनस केलं असतं, 80 आलं असतं, तर लगेच 1/4 ने त्याची पगार जी आहे ती जास्त आपण सांगितली असती. पण ह्या फॉर्म्युलेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पर्सेंटेजची किंमत अशी मिक्स फ्रॅक्शन मध्ये येते 16 2/3 मध्ये, तर त्या कॅल्क्युलेशनला तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्याच्यापेक्षा ही कन्सेप्ट सोपी आहे आणि कमी मध्ये टाइम मध्ये होतो. फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. 6 रुपये राधा कमवत असेल तर 6 पेक्षा 16 2/3 म्हणजे 1 रुपया ती कमी कमवते, म्हणजे राधा 5 रुपये कमवते राणीपेक्षा. मग राणी राधापेक्षा किती कमवते जास्त? 1 कमवते जास्त, 1 रुपया. पण आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हणून 1 कुणापेक्षा? राधापेक्षा. मग राधाची किंमत खाली ठेवली, कोणापेक्षा ते छेदामध्ये ठेवायचं, पर्सेंटेज काढायचं, त्याच्यामुळे 100 ने मल्टिप्लाय करायचं. कॅल्क्युलेशन केलं 20%. याचा अर्थ काय होतो की राणीची जी पगार आहे ती राधापेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे, हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, समजलं असेल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. एका गावाची लोकसंख्या 2000 आहे. गावाची लोकसंख्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी अनुक्रमे 10% व 20% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल असं विचारलं. त्याच्या अगोदरचा प्रश्न होता आपला राधा आणि राणी यांच्या पगारीवरती. त्याच्यामध्ये दिलेलं होतं पहा 16 2/3 ने, म्हणजे त्याचं 1/6 फ्रॅक्शन होतं. ते समजा राणीची पगार 6 असेल तर राधाची पगार ही एवढ्याने तिची कमी आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणजे आपण काय केलेलं होतं, 6 मधून 1 वजा केलं होतं. म्हणजे 6 रुपये जर राणी कमवत असेल तर आपण राधा 5 रुपये कमवतो असं लिहिलेलं होतं, बरोबर आहे का.
सेम इथेच बघा 10% फ्रॅक्शन आहे. 10%चं फ्रॅक्शन मध्ये किती येतं 1/10 येतं. जर त्या गावची लोकसंख्या अगोदर 10 असेल तर त्या वर्षी तिची 10% वाढते, म्हणजे 10ची 10% म्हणजे 1, म्हणजेच 11/10 होते. 1/10 ची इन्क्रीमेंट जर झाली तर त्याच्यामध्ये ती इन्क्रीमेंट ऍक्च्युअली कितीची होते 11/10 ची, आणि दुसऱ्या वर्षी 20% वाढते. 20%चं फ्रॅक्शन काय येतं 1/5, म्हणजे पहिलं 5 होती तर वाढून 6/5 झाली. ही तिची दुसऱ्या वर्षीची इन्क्रीमेंट आहे. ते कसं पहा, म्हणजे काय, एखादी संख्या आहे 100 कन्सिडर करूया, तिची स्वतः ती 100% असते, बरोबर आहे. तिच्यामध्ये 10% इन्क्रीमेंट झाल्यानंतर 110 होतं. म्हणजे काय, तर समजा 100% आहे, तिच्यामध्ये 10% इन्क्रीमेंट करायचं असेल आपल्याला, तर म्हणजे ती स्वतःची 110% होते, बरोबर आहे का. 10% म्हणजे स्वतः ती 100% असते प्लस 10% इन्क्रीमेंट झालं म्हणजे ती स्वतःचीच 110% असते. म्हणजे ते 0 कटलं होतं 11/10. सेम तसंच 20% जर इन्क्रीमेंट असेल तर 120 होतं. बेस आहे 12, 2×5 6/5. हेच फ्रॅक्शन मध्ये आहे, फक्त फ्रॅक्शन वरनं डायरेक्टली समजून घ्यायला सोपं पडतं की पहिल्यांदा 10 असेल तर 10% वाढल्यामुळे 10ची 11/10 होते, आणि 5 असेल तर नंतर 5ची 1 न इन्क्रीमेंट होते, म्हणजे 5चं 20% 1 इन्क्रीमेंट झालं तर 6/5. हे त्याचं फ्रॅक्शन लक्षात ठेवा फक्त. मग आता याचं कसं, आज लोकसंख्या किती आहे त्या गावची 2000 आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी इन्क्रीमेंट झालं 10%चं, म्हणजे ऍक्च्युअली इन्क्रीमेंट किती झालं 11/10चं. त्याच्या पुढल्या वर्षी इन्क्रीमेंट किती झालं, आज ही लोकसंख्या 2000 समजा आपण कन्सिडर करूया 2016ची आहे. ही टोटल लोकसंख्या जी आहे ती 2017ची आहे. त्याच्यामध्ये पुढल्या वर्षी आणखी 20% इन्क्रीमेंट झालं. 20%चा फ्रॅक्शन आपण पाहिलं, इन्क्रीमेंट झाल्यानंतर 6/5 येतो. म्हणजे आता ही जी आहे ती 2018ची लोकसंख्या आहे. अगोदर 2000 होती, ही 2 वर्षानंतर एवढी झाली. मग आता हे कॅल्क्युलेशन करून जेवढे येईल ते आपण समजा आता एक्स कन्सिडर करूया, की कॅल्क्युलेशन नंतर जी एक्स येणार आहे ती 2 वर्षानंतरची आपली पॉप्युलेशन असेल जी असेल ती. तर याच्यामध्ये बघा, हे 0ला हे 0 कटलं, 5 ने इथं भाग जाईल, 5 चोक 20 आणि 40, 40 गुणिले 6 6 चोक 24 म्हणजे 240, आणि गुणिले हे 11 बरोबर एक्स. बघा 24 हे 0ला 0 ठेवूया, 24 1 24ला 4, 2 राहिले, 24 1 24 म्हणून 26, म्हणजे 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल 2640 असेल. समज लक्षात आलं तुमच्या. आजची लोकसंख्या 2000 आहे, समजा ही आपण 2016ची लोकसंख्या 2000 आहे. पुढल्या वर्षी 10% इन्क्रीमेंट झालं तर ही जी लोकसंख्या असेल कुठून 2000 इंटू हे 11/10, ही एवढी लोकसंख्या 2017ची असेल. त्याच्या पुढल्या वर्षी 20% इन्क्रीमेंट झालं तर इथून एवढी 2018ची लोकसंख्या असेल, आणि ती टोटल 2 वर्षानंतर आपण ही एक्स कन्सिडर केलेली आहे. त्यानुसार मग किती आलं, कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2640 ही 2 वर्षानंतरची लोकसंख्या. याच्यामध्ये प्रॉब्लेम असाही विचारला जाऊ शकतो की आज पर्टिक्युलर अशी लोकसंख्या आहे आणि पाठीमागल्या 2 वर्षापूर्वी किती होती. जर पाठीमागल्या समजा त्या 2 वर्षामध्ये एक वर्षी 10% इन्क्रीमेंट झाली, दुसऱ्या वर्षी 20% इन्क्रीमेंट झाली, तर मग ती 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती. सेम एक्झाम्पल असं सॉल्व्ह करायचं, फक्त आपल्याला आज एक्स ची किंमत दिलेली आहे आणि या 2000च्या जागेवर कुठली किंमत येईल हे काढायची. मग हे बघा, हे 11/10 आहे, ती तिकडे जाऊन किती होणार, उलट होणार. 10 खालीचं भागाकारात काही गुणाकारात होईल, वरचं गुणाकारातलं खाली भागाकारात जाईल. म्हणजे उदाहरण घेऊन समजावून सांगू आपण, समजावून घेऊया की समजा आज लोकसंख्या आहे त्या गावची 3300, ठीक आहे 3300, आणि आपण ही 2 वर्षानंतरची लोकसंख्या आहे किंवा आजची लोकसंख्या आहे. ह्याच्यामध्ये मिनिंग काय होतं बघा, हे सोडून द्या. ह्याच्यामध्ये बघा, ही जी 2000 आहे ती त्यांनी सांगितलं की आज गावाची ती लोकसंख्या आहे, आणि 2 वर्षानंतरची ही येणारी लोकसंख्या जी 2640 आहे, ठीक आहे. आपण इथं कन्सिडर करूया की आज त्या गावची लोकसंख्या 2640 आहे. आज लोकसंख्या ही 2 वर्षापूर्वी 2000 होती. समजून घ्या, फक्त समजून घेण्यासाठी सांगतोय.
की आज त्या गावची लोकसंख्या 2640 आहे आणि 2 वर्षापूर्वी मला किती होती असं काढायचं, तर मला ही 2000च्या जागेवर मी एक्सपुट करणार समजा. आणि ह्या जी एक्स व्हॅल्यू आहे किंवा एक पर्टिक्युलर काहीतरी क्वांटिटी आहे त्या गावची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये 10% इन्क्रीमेंट झालं 11/10, त्याच्या पुढली 20% इन्क्रीमेंट झालं 6/5, तर मग त्यानुसार आज लोकसंख्या झाली त्या गावची 3300. तर मग त्या 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती, तर सॉल्व्ह करा. एक्सची किंमत काढायची असेल तर हे 3300, हे गुणाकारातलं वरचं भागाकारात जाईल, हे गुणाकारातलं वरचं भागाकारातलं गुणाकारात जाईल आणि वरचं गुणाकारातलं जे खाली भागाकारात येईल. 11 33 300 आलं, 6 6 35 50 आलं. तर हे बघा 50 गुणिले 10 500 आणि गुणिले 5 म्हणजे 5 2500. 2500 2 वर्षापूर्वी लोकसंख्या होती. हे एक्झाम्पल वेगळे असंही विचारू शकतील की 2 वर्षापूर्वी किती होतं. आपल्या एक्झाम्पल मध्ये 2 वर्षानंतरचं विचारलेलं आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, ही जी पुढली बरोबर चिन्हाच्या पुढला अंक आहे ती नंतरची लोकसंख्या आहे आणि ही जी आजची आहे किंवा पूर्वीची लोकसंख्या आहे. मग तुम्हाला आता ही काढायची का ही काढायची, त्यानुसार फक्त हे जे आहे त्याचं तुम्हाला कन्व्हर्जन करावं लागेल की इकडे गेल्यानंतर हे भागाकारातलं इकडे जसं वरी गुणाकारात गेलं, हे जसं भागाकारातलं वरती गुणाकारात आणि गुणाकारातलं खाली भागाकारात आलं, त्याच पद्धतीने तुम्हाला फक्त हे समजून घ्यायला फक्त नीट लक्षात घ्या. खूप सोपं आहे म्हणजे लक्षात घ्यायला समजून घ्यायला. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. एका ठिकाणी मतदान झालं, त्या निवडणुकीमध्ये 20% मतदारांनी मतदान केलं नाही. 2 उमेदवार उभारलेले होते. 12.5% मतदान अवैध घोषित झालं, इनव्हॅलिड. विजयी उमेदवार आहे, त्या विजयी उमेदवाराला जे व्हॅलिड मतदान आहे, वैध मतदान आहे, त्या वैध मतदानाच्या 60% मतदान मिळालं आणि तो 5600 मतांनी जिंकला. तर एकूण त्या गावामध्ये मतदान कितीचा होतं किंवा त्या गावाचं मतदान किती आहे ते थोडक्यात विचारलेलं आहे. याच्यामध्ये बघा टोटल आपण मतदार यादी जी कन्सिडर करायची ती 100 युनिट कन्सिडर करूया. हे आपण एक्स पण कन्सिडर करू शकतो, 100x, पण त्यानं थोडं कॅल्क्युलेशन किचकट होतं म्हणून आपण 100 युनिट कन्सिडर करूया. आता मतदार यादीमध्ये 100 युनिट जर मतदान असेल, त्यातलं 20 जणांनी 20% मतदान झालंच नाही, तर 100चे 20% किती, 20च. 20 जर मतदान झालं नाही तर रिमेनिंग किती, 80 युनिट ते मतदान झालं. म्हणजे काय, तर वोटिंग किंवा मतदान किती झालं, 80 युनिट झालं. ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय सांगितलं की 12.5% मतदान अवैध घोषित झालं. म्हणजे 12.5%चं फ्रॅक्शन किती येतं बघा, 1/8. म्हणजे थोडक्यात काय, जे वैध मतदान आहे, जे मतदान झालं टोटल किती झालं, 80 युनिट झालं. 80 युनिटचं 1/8 म्हणजे किती, 10. म्हणजे 10 युनिट जे मतदान आहे ते काय झालं, अवैध घोषित झालं. मग 80 मधील 10 युनिट अवैध असेल तर व्हॅलिड किंवा त्यालाच आपण वैध म्हणतो, वैध मतदानाचे किती झालं, मग 70 युनिट झालं. लक्षात येते. 10 युनिट अवैध असेल तर रिमेनिंग 70 युनिट त्याचं काय झालं, मग वैध झालं. मग आता पुढे काय सांगितलं त्यांनी, जे वैध मतदान आहे 70 युनिट, त्या 70 युनिट मधील विजेत्याला मिळाले 60%, विजयी उमेदवाराला, विनर आहे तो. आणि लुजर जो आहे त्याला मग किती मिळणार, 60% जर त्याला मिळाले तर लुजर कितीला, 40%ला मिळणार त्याला. मग हा विनर जो आहे तो किती टक्क्याने जिंकला, 20%ने जिंकला. बरोबर आहे. पण कशाच्या, त्या वैध मतदानाच्या. पण ऍक्च्युअली जर काउंट मध्ये बघायला तर कितीने जिंकलेला आहे, 5600 मतांनी जिंकलेला आहे. याचाच अर्थ काय होतो, 20% म्हणजेच 20/100 ह्या वैध मतदानाच्या 70 युनिटच्या बरोबर 5600. फक्त इथं आता एका युनिटची व्हॅल्यू करायची आपल्याला. 1 युनिट बरोबर काय व्हॅल्यू करायची, हे 5600 आहे तसली युनिट आपण 10 इथलं 100 आहे ते वरती गुणाकारात जाईल, ते 20 आहे ते खाली भागाकारात येईल, ते 70 आहे ते खाली भागाकारात येईल आणि युनिटच्या ऐवजी इथं 1 युनिट आपण लिहिलेलं आहे. एक युनिटची आपण इथं किंमत काढतो. इथे बघा 100, दोन्ही शून्याला हे 2 शून्य कटले, 7 न भाग जातो, 7 8 56 8 राहिलं, 2 ने 8 ला भाग जातो, 2 चौक 8 आणि 4 गुणिले 100 म्हणजेच 1 युनिटची व्हॅल्यू किती आली, 400. आपल्याला पाहिजे काय, मतदार यादी पाहिजे. मतदार यादीमध्ये किती आहेत, 100 युनिट आहेत. 1 युनिट जर 400 असेल तर 100 युनिटची व्हॅल्यू किती येते, मग 400 गुणिले 100 म्हणजेच टोटल
मतदार किती झाले? 40,000. ठीक आहे, खूप सिंपल आहे, लक्षात येईल तुमच्या. आणखी दुसरी शॉर्ट मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण या फ्रॅक्शनचा मेथडचा यूज केलेला पूर्ण पर्सेंटेज चॅप्टरमध्ये. त्यांना खूप क्विकमध्ये आन्सर निघेल. आपण टोटल जे मतदार काढणार आहोत की त्या गावामध्ये लोकसंख्यामध्ये जेवढं पण मतदान आहे ते किती होतं, एकदम टोटल मतदान किती किती माणसं मतदान करतात, तर आपण ते एक्स कन्सिडर करूया. आता त्याने काय सांगितलं 20% जणांनी मतदान केलं नाही. 20%चं फ्रॅक्शन किती येतं? 1/5. म्हणजे 5 मधील एकानं मतदान केलं नाही, तर मग मतदान केलं कितीने? 5 मधून 1 गेल्यावर 4/5 राहिलं. म्हणजेच हे कशाचं फ्रॅक्शन आहे लक्षात येतं तुमच्या? 80%चं फ्रॅक्शन आहे. म्हणजेच काय, 20% जणांनी जर मतदान केलं नाही तर 80%नी मतदान केलं. 80% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती आलं? 4/5. आता हे मतदान झालं 80%. त्या 80% मध्ये त्यांनी सांगितलं की 12.5% अवैध आहे. 12.5% म्हणजे त्याचा फ्रॅक्शन किती होतो बघा? 1/8. याचा अर्थ काय होतो? 12.5% फ्रॅक्शन अवैध आहे म्हणजे 8 मधील एक मतदान जे आहे ते अवैध आहे. तर मग वैध किती असणार? रिमेनिंग 7/8. 8 मधून जर 1 गेला 7 आणि खाली 8. आणि हे 12.5% जर अवैध असेल तर हे जे फ्रॅक्शन आहे ती 87.80%ची किंमत आहे. पण ऍक्च्युअली ती सांगायला म्हणजे तिथं गरज नाही, फक्त आपण फ्रॅक्शन मध्ये करतोय. तर 1/8 अवैध असेल तर हे जे आहे ते किती झालं? मग वैध झालं. किती झालं वैध? 7/8. आता हे टोटल जे मतदान आहे ते वैध मतदान आहे. आणि त्यांनी पुढे काय सांगितलं की हा वैध मतदानाच्या 60% मतदान हे विजेत्याला मिळालेलं आहे. मग 60% मतदान जर विजेत्याला मिळालं तर जो लूज झालेला आहे, जो हारलेला आहे, त्याला किती मिळालेलं असणार? 40%. मग जिंकलेला कितीने जिंकलेला आहे? 20%ने जिंकलेला आहे. बरोबर आहे. जे वैध मतदान आहे त्या वैध मतदानाच्या 20%नं तो जिंकलेला आहे. म्हणजेच 1/5. 20%चं फ्रॅक्शन आपल्याला माहिती आहे 1/5. ह्या टोटल वैध मतदानाच्या 20% त्याला मतांना तो जिंकलेला आहे. पण ते ऍक्च्युअली जर काउंट मध्ये बघायला गेलं तर किती मतं त्याला किती मतांनी जिंकलेलं? 5,600. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 5,600 असणार आहे. हे जे वैध मतदान आहे ते वैध मतदानाच्या 20% त्याला मतं पडली आणि तो जिंकला. पण 20% म्हणजेच त्याला ऍक्च्युअली 5,600 मतं पडली हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे जे वैध आहे, वैधच्या 20% म्हणजेच 5,600. आता याच्यावरून आपण एक्सची किंमत काढायची. 5,600 आहे तसं हे 5, 8 आणि 5 वरती इकडे गुणाकारात जाईल. आणि हे वरचं 4 आणि 7 आहे ते खाली भागाकारामध्ये येईल. आता बघा 7 न भाग जातो, 7 8 56, 800 झालं. 4 न भाग जातो, 4 2 8, 200 झालं. 5 5 25, 25 8 200. म्हणजे ह्यांचं 200 येणार आणि हे 200. 200 गुणिले 200 बरोबर किती आलं? 2 2 4 आणि वरचे 4 शून्य. म्हणजे टोटल त्या गावचं लोकसंख्या मधील जे पण काय मतदान असेल ते किती असेल? 40,000 असेल. मग हे आपण केलं होतं. तर फ्रॅक्शनचे जर तुम्हाला लक्षात आले गोष्टी कशा कॅल्क्युलेट करायचं, कशा पद्धतीने आपण ते इथं कन्सिडर करायचं, तर खूप एका स्टेपमध्ये आन्सर निघतं पहा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केलं नाही. फक्त 2च उमेदवार आहेत उभारलेले त्या निवडणुकीमध्ये. निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मताच्या 48% मिळून त्याने म्हणजे एकूण मताच्या 48% मते मिळवून 1100 मतांनी त्याला दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. तर निवडणुकीमधील एकूण मतदार किती आहेत? राज्यसेवा 2013 मधील प्रश्न आहे. मगाशी जे सोडवलं आपण त्यानुसार सोडवायचं. मगाशी कसं होतं, थोडासा चेंज आहे याच्यामध्ये. मगाशी जे पाहिलं आपण त्याच्यामध्ये जेवढी मत झालेली होती, मतदान जेवढं पडलेलं होतं, आता याच्यामध्ये व्हॅलिड इनव्हॅलिड नाही आहे या प्रॉब्लेम मध्ये. मगाशी काय केलेलं होतं आपण, मतदान टोटल झालं, त्या टोटल मतदानामध्ये व्हॅलिड किती आहे, व्हॅलिड मध्ये विजयी उमेदवाराला किती पडले, अशा पद्धतीने आपण करत होतो. याच्यामध्ये कसं आहे, पहिल्यांदा आपण मतदार यादी कन्सिडर करूया. 100 युनिट, याच्यामधील 8% मतदारांनी मतदानच केलं नाही. मग 100चे 8% मतदार जर मतदान केलं नाही तर रिमेनिंग 92% राहिले ते त्यांचं मतदान त्यांनी केलेलं आहे. म्हणजे टोटल वोटिंग किती झाले बघा, किंवा आपण मतदान म्हणू त्याला 92 युनिट. एक्ससी मानू शकतो पण युनिट ना सोपं पडेल. आता मतदार यादीमध्ये 100 युनिट मतदान आहे, त्याच्यातील 8% मतदान केलं नाही.
मतदान झालं की मग 92 युनिट. पुढे काय सांगितलं की एकूण मताच्या 48% मिळून म्हणजे एकूण जे पहिलं मतदार आहे 100 युनिट, याच्या 48% मतदान विजयी उमेदवाराला मिळालेलं. हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये मग कसं होईल, जे 92 युनिट मतदान आहे त्याच्या 48% कन्सिडर करायचे नाही, या 100 युनिटचे 48% कन्सिडर करायचे. म्हणून ते किती येणार मग 100चे 48%, 48 युनिट येणार. मग आता हे झालं विनरचं. लुझरचे किती युनिट म्हणजे मतदान तो पडले असतील त्याला. एक लक्षात घ्या, जेवढं मतदान झाले त्या मतदानामधील जिंकलेल्याचे मतदान जर काढलं तर रिमेनिंग अमाऊंट जे राहिलेलं असेल, जे मतदान असेल ते हारलेल्या उमेदवाराचे असेल. मग मतदान टोटल किती झालेलं होतं 92. त्याच्यातील विजयी उमेदवाराला किती पडलेलं आहे 48. हे जर वजा केलं तर आलं किती मग 92 मधून 48 गेले 44. हे 44 लुझरचं आणि विनरचे 48 युनिट. मग या दोन्हीमध्ये विनरला किती टक्के लुझरपेक्षा जास्त पडलेलं आहे किंवा किती युनिटनी जास्त येईल लुझरपेक्षा. 48 आणि 44चा डिफरन्स 4 युनिटचा आहे. म्हणजेच 4 युनिटनं विजयी उमेदवार जिंकलेला आहे थोडक्यात. पण ऍक्च्युली किती मताने जिंकलेला आहे असं दिलेलं त्यांनी 1100 मताने जिंकलेला आहे किंवा दुसऱ्याला त्यांना हरवलेलं आहे. म्हणजे 4 युनिट रिप्रेझेंट करतं 1100ला, 1 युनिट रिप्रेझेंट करतं 4 1 4 4 1 12 नाही 4 2 8 3 4 7 28 4 25. 1 युनिट रिप्रेझेंट करतं 275 ला. तर आपल्याला काढायचंय टोटल मतदार यादी 100 युनिटचे आहे. यालाच फक्त मल्टिप्लाय करा 100ने. 275 नंबरचे हे 2 शून्य म्हणजे टोटल मतदान झालं 27,500. एकूण मतदान 27,500. खूप सोप्या पद्धतीने सोडवलेलं आहे. तरी पण मगाशी जसं आपण एक्स कॅल्क्युलेट केलं आणि फ्रॅक्शन मेथड वापरलेली होती त्याने इथं सॉल्व्ह करण्यासाठी थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण हे 48% ते टोटलचे घेतलेले आहेत आणि लुझरचं नंतर आपण इथं अशा पद्धतीनं वोटर मधनं विनरचं मायनस केल्यावर मग लुझरचं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे फ्रॅक्शन मेथड थोडीशी अवघड जाते. याच्यानं तुम्हाला सोपं जाईल. तरी पण तुम्हाला जर त्या पद्धतीनंच करायचं असेल आपण अशा पद्धतीनं सोडवू शकतो. टोटल मतदान जे आहे, टोटल वोटर्स किंवा वोटिंग लिस्टच कन्सिडर करू आपण. एक्स म्हणूया, एक्स एवढे मतदार आहेत टोटल त्या गावामध्ये. याच्यातील त्यांनी काय सांगितलं की 8% मतदान केलेलं आहे. मग मतदान जे आहे वोटिंग जे झालेलं आहे ते किती होईल मग 92%. कशाचे याचे. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे जो विनर आहे त्याला या वोटिंग लिस्टचं जे टोटल एकूण मतदान आहे त्या मतदानाच्या 48% त्याला मतं पडली. मग एक्सचे 48% म्हणजे 48 भागिले एक्स, 48 एक्स भागिले 100. मग हे झाले विनरचे. आता लुझरचं कसं काढणार मग आपण. जे वोटिंग आहे त्याच्यातून विनर वजा करायचं. वोटिंग किती झालेलं आहे 92 एक्स भागिले 100. विनरला किती आहे 48 एक्स भागिले 100. कॅल्क्युलेशन करा. 100 छेद समान आहे, अंशाची वजाबाकी करा. 92 वजा 48 44 एक्स. म्हणजे लुझरचे एवढे आहेत. आता बघा लुझरचे मतं जे आहेत तेवढं आहे आणि विनरचे तेवढे आहेत. पण ऍक्च्युली एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा की जो विजयी उमेदवार आहे तो 1100 मतांनी जिंकला किंवा त्याला दुसऱ्याला तेवढ्यानं हरवलं. म्हणजे या दोन्हीमधील डिफरन्स तेवढा दिलेला आहे. मग 48 एक्स बाय 100 मायनस 44 एक्स बाय 100. 48 आणि 44 मधला डिफरन्स किती आहे 4 एक्स भागिले 100. या दोन्हीमधील फक्त आपण डिफरन्स घेतलेला आहे आणि तीच व्हॅल्यू कशाला रिप्रेझेंट करते 1100ला रिप्रेझेंट करते. 4 न बघा इथं 275 येईल. मग अशी सॉल्व्ह केलेला आपण. एक्सची व्हॅल्यू किती येईल मग 27,500. असंही सोडवू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया.
जर ए 60% बी आहे, बी 40% सी आहे, सी 20% डी आहे, तर 6D हे 20A किती टक्के आहे असा प्रश्न आहे. म्हणजेच काय तर ए ची व्हॅल्यू बी च्या 60% आहे, बी सी च्या 40% आणि सी डी च्या 20% आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला. तर त्यानुसार मग हे जे 6D हे 20A च्या किती टक्के आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल हे सॉल्व्ह करण्यासाठी 2-3 मेथड्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही आता फ्रॅक्शनचं पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं तर 60% म्हणजे 3/5 ऑफ बी येणार, बी बरोबर 40% म्हणजे 2/5 सी येणार आणि सी बरोबर 20% म्हणजे 1/5 डी येणार. मग हे फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू जे आहेत ते रेशोमध्ये कन्वर्ट करायच्या आणि रेशोनुसार पण सॉल्व्ह करू शकतो आपण, पण त्याला थोडासा जास्त टाइम लागतो. त्यापेक्षा आपण अशी एक डी ची किंमत अशी घेऊया, कारण इथं डी च्या नंतर पुढे आणखी काही फॅक्टर दुसरा दिलेला नाही, तर डी ची आपल्याला एखादी किंमत कन्सिडर करावी लागेल. त्यानुसार हे बाकीचे कॅल्क्युलेशन करून बी आणि ए बी सी च्या किमती आपल्याला काढाव्या लागतील. तर डी ची किंमत अशी कन्सिडर करूया की ह्या 5 ने त्याला भाग जाईल आणि थोडीशी मोठी कन्सिडर करूयात, कारण जर 5 ने भाग जाण्यासाठी 5, 15, 20, 25 हा कन्सिडर करू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये वरती जसं बी ए अशा कॅल्क्युलेशन करत किमती काढत जाऊ तशा मग नंतर त्याच्या किमती फ्रॅक्शन मध्ये येतील, कॅल्क्युलेशनसाठी किचकट होईल. म्हणून आपण डी ची किंमत थोडीशी मोठी कन्सिडर करूयात. कुठलीही कन्सिडर करून कॅल्क्युलेशन करू शकता, मी जी कन्सिडर करतो ती कन्सिडर करूनच करावं असं काय नाही, तुम्ही कुठलीही करून कन्सिडर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. मी 125 कन्सिडर करतो. आता डी ची व्हॅल्यू जर 125 असेल तर सी ची किती येईल बघा, 1/5. डी ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली 125, तर 5, 25, 5 600 म्हणजे किती आली इथे व्हॅल्यू 25 आली सी ची व्हॅल्यू. सी ची व्हॅल्यू इथं पुट करा, 2/5 इंटू 25, 5 25, 5 2 10. सी ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आली 10, बी ची व्हॅल्यू इथं पुट करा, 3/5 इंटू बी ची व्हॅल्यू 10, 5 2 10, 3 2 6 ही झाली ए ची व्हॅल्यू. जर समजा तुम्ही म्हणता तसं किंवा आपण कुठली दुसरी छोटी व्हॅल्यू कन्सिडर केली असती, डी ची समजा 20 कन्सिडर केली असती, तर इथे डी ची 20 ठेवली असती तर 5 चूक 20, सी ची 4 आली असती, इथे ठेवली असती तर 5 न 4 ला भाग जात नव्हता, मग फ्रॅक्शन मध्ये आला असतं. म्हणून मोठी संख्या जेणेकरून लास्ट स्टेप पर्यंत आपण जात असताना कुठेही आपल्याला जास्त कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम येणार नाही. 125 कन्सिडर करा, 250 कन्सिडर करा, कितीही करा, 500 करा, 5 न भाग जाणार, फक्त मोठी करा बऱ्यापैकी. आता बघा आपण डी ची 125 कन्सिडर केली, डी ची आपण 125 केली, सी ची किती आली 25 आली, बी ची 10 आली आणि ए ची 6 आली. आता फक्त आपल्याला एबीसीडी च्या व्हॅल्यू तर मिळालेले आहेत. आपलं मग इक्वेशन काय दिलेलं आहे त्यांनी, 6D हे 20A च्या किती टक्के आहे, 20A त्याच्या किती टक्के आहे, पण आपण x टक्के कन्सिडर करूया. x टक्के म्हणजे x भागिले 100, हे 6D आहे. 20A च्या किती टक्के 6D आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. 6D ची जी व्हॅल्यू आहे ती पर्टिक्युलर काहीतरी पर्सेंटेज मध्ये असेल किंवा ह्या 20A जे आहे 20A च्या काहीतरी पर्सेंटेजची व्हॅल्यू ही 6D च्या बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. 6D हे 20A च्या किती टक्के आहे, 6D हे 20A च्या किती टक्के आहे. मग कितीच्या ऐवजी आपण x टक्के कन्सिडर करूया, म्हणजे आपण x ची व्हॅल्यू काढली म्हणजे किती टक्के आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला निघून जाईल. ठीक आहे. आता बघा इथं ए आणि डी ची व्हॅल्यू पुट करू. 20, ए ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे, x काढायचं आपल्याला, खाली 100 आहे तसं, हे 6. डी ची व्हॅल्यू किती आहे 125. बघा हे 6 इकडल्या साईडला पण आहे, इकडल्या साईडला पण आहे, 20 न भाग जातो, 20 5 100. x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, x बरोबर हे 125 इकडे राहिलेलं आहे आणि हे जे 5 आहे ते 5 खालचं भागाकार ते इकडे गुणाकार होईल. बरोबर किती येईल बघा, 5 5 25 ला 5, 7 2, 5 2 10 2, 12 2, 8 1, 5 1, 5 6, म्हणजे आपल्याला 625 हे त्याचा आन्सर मिळालेला आहे. म्हणजे 20A च्या 60 जे आहे ते 625% आहे. लक्षात येते, 20A च्या 625% ही 6D ची व्हॅल्यू आहे. किती सोपं आहे पहा. आपण डी ची व्हॅल्यू कुठली तर घेतली, त्याच्यानुसार ए बी सी डी चे फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करून किमती काढल्या आणि या इक्वेशन मध्ये फक्त त्याची किंमत पुट केली, 625 आन्सर आला. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या गटामध्ये 2/5 मुले आहेत
यातील 2/3 मुलींना 90% वर गणितात गुण मिळाले. जर 36 मुलींना गणितात 90 वर गुण मिळाले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच मुलांची संख्या किती असं विचारलेलं आहे. गेल्या वर्षीचा राज्यसेवेमधील सीसॅटचा क्वेश्चन आहे 2019चा. याच्यामध्ये पहा, आपण पहिला प्रॉब्लेम बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये की त्याच्यामध्ये आपल्याला होतं की 4/9 मधील आपण 9 जी आहे ती टोटल लोकसंख्या कन्सिडर केली आणि वरचे 4 आहेत ते पुरुष कन्सिडर केली. आणि फ्रॅक्शन मध्ये ऍक्च्युली मिनिंग हे तेच असतं. आता इथे पहा 2/5 मुली आहेत लिहिलेले तिथं. म्हणजे काय तर 5 जर टोटल विद्यार्थी असतील, एकूण सर्व विद्यार्थी त्या वर्गातील असतील, एकूण विद्यार्थी मुलं मुली सगळे मिळून 5 असतील तर त्यातील 2 हे मुली आहेत असं त्यांनी सांगितलेलं. मग बघा 5 मधील जर 2 मुली असतील तर राहिले 3 जे मुलं असतील. बरोबर आहे का? म्हणजे काय, जर टोटल एकूण 5 विद्यार्थी असतील त्या वर्गामध्ये त्यातील जर 2 मुली असतील, गर्ल्स असतील, तर राहिलेले 3 जे असतील ते बॉईज असतील. समजलं? फक्त हे समजण्यासाठी फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन. आता ऍक्च्युली आपण पूर्ण टोटल विद्यार्थी कन्सिडर करत असताना एक्स कन्सिडर करूया. एक्स टोटल विद्यार्थी किंवा एकूण विद्यार्थी एक्स कन्सिडर करूया. आता त्यांनी काय सांगितलं की जी टोटल विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या 2/5 मुली आहेत म्हणजे इंटू 2/5 म्हणजे ही जी संख्या आहे ती मुलींची संख्या आहे. या मुलीमधील 2/3 मुली म्हणजे इंटू 2/3 या एकूण मुली आहेत. त्या एकूण मुलीमधील 2/3 मुली अशा आहेत ज्यांना 90%च्या वरी गणितामध्ये मार्क्स पडले. पण ऍक्च्युली सांगितले की 36 मुलींना गणितात 90%च्या वरती मार्क मिळाले. म्हणजे ह्या टोटल मुलीपैकी जी 2/3 संख्या आहे ती 36 ला रिप्रेझेंट करते. कारण 36 मुलींनाच 90%च्या वरती गुण मिळालेले आणि एकूण विद्यार्थ्याच्या 2/5 मुली आहेत. म्हणजे ही टोटल एवढ्या मुली झाल्या. या मुलीच्या 2/3 पर्टिक्युलर जे क्वांटिटी असेल मुलींची त्याच्यामधील 2/3 मुली अशा आहेत ज्यांना 90%च्या वरती गुण मिळाले. पण ते 2/3 ज्या मुली आहेत त्या ऍक्च्युली किती 36 मुली आहेत. त्यानुसार आपण आता काय करू शकतो, मग टोटल एक्स म्हणजे टोटल एकूण विद्यार्थी जे आहेत त्याची संख्या आपण काढू शकतो. 2 4 4 9 36 5 3 15 हे गुणाकारात आहेत, तिकडे भागाकारात जाईल. म्हणजे एक्स ची किंमत किती आली 9 × 15 15 9 35 135 टोटल विद्यार्थी असतील. आता टोटल विद्यार्थी 135 आहेत. आपल्याला माहित आहे की टोटल विद्यार्थी 35 आहेत, 135 आहेत. पण ऍक्च्युली आपण इथं कन्सिडर करताना काय केलेलं आहे, टोटल विद्यार्थी असे 5 कन्सिडर केलेले आहेत. म्हणजे 5 जर रिप्रेझेंट करत असेल 135 ला तर आपल्याला मुलांची संख्या काढायची. तर 3 कशाला रिप्रेझेंट करत असेल बघा. 5चा पाडा जर 27चा पाडा येत असेल तर 5 × 27 करा, 7 × 35. हा 27 5 135. याला पण 27 न मल्टिप्लाय करा, 27 × 81. म्हणजे टोटल त्या वर्गामधील मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती येते 81 येते. जर तुम्हाला हे फ्रॅक्शनचं किंवा हे मल्टिप्लाय जमत नसेल तर सिंपल एवढं लक्षात ठेवा की आता हे टोटल विद्यार्थी 135 आहेत. टोटल विद्यार्थी 135 आले. यामधील मुली किती दिलेल्या आहेत तिने अगोदरच 2/5 दिलेले. मग मुली 2/5 असतील तर एवढं तर तुमच्या लक्षात येत असेल. मग सांगितल्याप्रमाणे टोटल 5 मधील 2 मुली असतील तर राहिलेले 3/5 हे मुलं असतील. 135चं 3/5 येणारी मुलांची संख्या असेल. 5 2 10 5 7 35 27 3 81 असंही तुम्ही पाहू शकता. सिंपल आहे. टोटल विद्यार्थ्यांमधील 2/5 मुली, त्या मुलीमधील 2/3 मुली अशा ज्यांना 90%च्या वरती मिळाले. पण ऍक्च्युली 36 मुलींना मिळाले. म्हणून 36 इकडं 2 × 2 4 4 न 36 ला भाग घातला तर 9 येतं. 9 5 3 15 इकडे गेल्यानंतर भाग गुणाकारात येतं. एक्स ची व्हॅल्यू 15 9 35 आहे. हे टोटल विद्यार्थी एवढे असतील तर मुलं 81 असतील आणि राहिलेल्या मग मुली असतील. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. त्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदी या विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेत म्हणजे फेल झालेत. 45% विद्यार्थी इंग्रजीमध्ये फेल झालेले आहेत आणि 20% असे विद्यार्थी आहेत जे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये फेल झालेले आहेत.
तर प्रश्न काय केलेला आहे आपल्याला, एकूण विद्यार्थ्यांच्या शेकडा किती विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झाले. शेकडा किती म्हणजे पर्सेंटेज मध्ये विचारलेले की 100 मागे किती विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये पास झालेले. हे हा प्रॉब्लेम आपल्याला 2-3 पद्धतीने सॉल्व्ह करता येतो. जो संच म्हणून एक कन्सेप्ट आहे, संच म्हणजे त्याच्यामध्ये युनियन आणि इंटरसेक्शन या कन्सेप्ट फॉर्म्युल्यानुसार सोडवता येतं, सारणीनं पण सोडवता येतो. आणि तिसरा म्हणजे आपलं वेन डायग्राम. आणि वेन डायग्रामचं कमी टायमिंग मध्ये आणि कन्सेप्शन थोडासा ट्रिकी जरी विचारलं, फिरून ट्विस्टेड जरी विचारला प्रश्न, तरी आपण या सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आता पाहूयात आपण याच्यामध्ये. पहा, वेन डायग्राम मध्ये हे हिंदीमध्ये 35% विद्यार्थी फेल झालेले आहेत आणि इंग्लिशमध्ये हे 45% फेल झालेले आहेत. आणि या दोन्ही विषयामध्ये जो कॉमन पार्ट आहे हा 20, हा तो त्यांनी दिलेला आहे की 20%. ज्यावेळेस वेन डायग्रामचा आपण हे सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस एकच लक्षात घ्यायचं, जे इनर मोस्ट व्हॅल्यू आहेत तिथून फिलअप करायला स्टार्ट करायचं, जेणेकरून कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता इथं जर 2 डायग्राम आहेत, आता ऑलरेडी 3 जर डायग्राम असतात तर तिन्हीमध्ये कॉमन असणारा जो आहे तो अंक अगोदर फिल करायचा, नंतर दोन्ही मध्ये कॉमन असणार आहे आणि नंतर सिंगल, जेणेकरून प्रॉब्लेम येत नाही. आता पहा, हिंदीमध्ये 35%, इंग्लिशमध्ये 45%. हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कॉमन असणारे पण 20% आहेत. 20% हिंदीमध्ये तर ऑलरेडी फेल आहेत. मग रिमेनिंग राहिले 35 मध्ये 20 जर केलं तर किती राहिले, 15% जे हिंदीमध्ये फेल आहे. टोटल 35% हिंदीमध्ये फेल आहे. आता 20% इंग्लिशमध्ये पण फेल आहे. मग 45 मधून 20 गेले, किती राहिले, 25%. लक्षात येते, 20% जे आहे ते दोघांमध्ये कॉमन फेल झालेले विद्यार्थी ते इकडे पण कन्सिडर होतील कॅल्क्युलेट करताना आणि इकडे पण कॅल्क्युलेट करताना कन्सिडर होतील. जर हे फक्त आपण हिंदीचा विषय सोडला तर बघा 20 आणि 25, 45 इंग्लिशचा कन्सिडर होतो. आणि हा जर सोडला विषय तर हिंदीचे 35%, 15 सेपरेट फक्त हिंदीमध्ये फेल झालेले आणि 20% इंग्लिश प्लस हिंदीमध्ये फेल झालेले. अशा पद्धतीने आपण वेन डायग्राम थ्रू रिप्रेझेंट करतो. आपण आता काय करूया, एक विषयामध्ये आणि 2 विषयामध्ये फेल झालेले विद्यार्थी टोटल किती आहेत हे कॅल्क्युलेट करूया. एक विषयामध्ये 1 सब्जेक्टमध्ये फेल असणारे विद्यार्थी किती आहेत पाहूयात आपण. 15% जे फक्त हिंदीमध्ये फेल आहेत, 25% जे फक्त इंग्लिशमध्ये फेल आहेत. आणखी आहेत का कुठे, नाही. आता 2 विषयामध्ये 20%. आणखी आहे का कुठे, नाही. म्हणजे आपण टोटल फेल किती आहेत बघा, 25 आणि 15, 40 आणि 20, 60%. हे 60% विद्यार्थी जे फेल आहेत ना, ते 1 विषयामध्ये फेल आहेत, 2 विषयामध्ये फेल आहेत. म्हणजे फेल असण्याचे जे पण चान्सेस आहेत ते सगळे आपण कन्सिडर केले. कारण 1 विषयामध्ये फेल कन्सिडर असेल, दुसऱ्या विषयामध्ये पास असला तरी तो विद्यार्थी फेलच असणार. कारण पास त्यावेळेसच म्हणतो आपण ज्यावेळेस ते 2 विषयामध्ये तो पास असेल. आता 1 विषयामध्ये फेल असेल, दुसऱ्या विषयात पास असला तरी तो फेलच आहे. 2 विषयात फेल असेल तरी फेलच आहे. म्हणजे फेल होण्याचे सगळे आपण चान्सेस घेतले, ते 60% विद्यार्थी फेल आहेत. आता आपल्याला 5 विद्यार्थ्यांचं प्रमाण करायचंय. तर एकूण विद्यार्थी असतात 100%. त्याच्यातून फेल झालेले विद्यार्थी आपण वजा करायचे 60%, राहिले 40% जे दोन्ही विषयामध्ये पास असतील. ठीक आहे, लक्षात आलं. खूप सोप्या पद्धतीने आहे. 2013 राज्यसेवेमधील हा प्रश्न आहे, नीट समजून घ्या. विद्यार्थी 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकवण्यासाठी नावे नोंदवली आहेत. 13 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी या 2 सब्जेक्टसाठी नाव नोंदवले. कुठल्या, स्पॅनिश आणि पोर्तुगीज साठी. 21 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नावे नोंदवली. 21 विद्यार्थी. जर वर्गामध्ये नावे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी 2 पैकी किमान 1 भाषेसाठी नोंदणी केलेली आहे, तर फक्त स्पॅनिश भाषेसाठी पण पोर्तुगीज साठी नाही, असे किती विद्यार्थी आहेत, असा प्रश्न आहे. राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्यावं. 43 विद्यार्थी आहेत सांगितलं. 43 विद्यार्थ्यांमध्ये 13 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी दोन्ही भाषा शिकण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. नंतर 21 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पोर्तुगीज साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि त्यांनी कुठल्या ह्या वाक्य जे सांगितलेले त्याच्यामध्ये असं बोललेलं आहे की नावे नोंदणी केलेले आहेत त्यापैकी जे विद्यार्थी आहेत त्यांनी 2 पैकी कमीत कमी एका विषयासाठी तरी कंपल्सरी नोंदणी केलेली आहेच. म्हणजे जे 43 टोटल विद्यार्थी आहेत
ते सगळे विद्यार्थ्यांनी कमीत कमी एका विषयासाठी आणि जास्तीत जास्त या दोन्ही विषयासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे की तर आता फक्त स्पॅनिश भाषेसाठी पण पोर्तुगीज साठी नाही असे किती विद्यार्थी आहेत? बघा वेन डायग्राम तो आपण करतोय. हे स्पॅनिश हे पोर्तुगीज रिप्रेझेंट करतं. पोर्तुगीज साठी 21 विद्यार्थी असे आहेत असं सांगितलं आपल्याला आणि हे स्पॅनिशचं आहे. आणि स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्हीसाठी 13 विद्यार्थी आहेत. तर हे 13 जे आहेत ते कॉमन विद्यार्थी आहेत जे स्पॅनिश साठी पण आहेत आणि पोर्तुगीज साठी पण आहेत. ठीक आहे. मग एक लक्षात घ्या, आता पोर्तुगीज 21 विद्यार्थी शिकतायत किंवा शिकणार आहेत, रजिस्ट्रेशन करणार आहेत. त्यातील 13 विद्यार्थी तर पोर्तुगीज शिकणारच आहेत पण स्पॅनिश पण शिकणार आहेत. म्हणजे 13 मधून 21 मधून 13 गेले तर 8 विद्यार्थी असे असतील जे फक्त आणि फक्त पोर्तुगीज शिकण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल. 13 विद्यार्थी असे असतील ज्यांनी पोर्तुगीज प्लस स्पॅनिश दोन्हीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल. मग पोर्तुगीज 21 म्हणजे 8 + 13 हे टोटल 21 झालं. आपल्याला विचारलं हे शेडेड रिजन आहे हा फक्त आणि फक्त स्पॅनिश साठी आहे. तर हे टोटल विद्यार्थी किती आहेत असं विचारलं. एक लक्षात घ्या, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि स्पॅनिश आणि पोर्तुगीज एक पोर्तुगीज त्रिभाषा रजिस्ट्रेशन होऊ शकतं किंवा स्पॅनिश साठी तर रजिस्ट्रेशन होऊ शकतं किंवा दोन्हीसाठी रजिस्ट्रेशन होऊ शकतं. असा कुठलाही विद्यार्थी नाही ज्याने रजिस्टर एकाही विषयासाठी केलेलं नाही. कारण त्यांनी दिलेलं आहे की मिनिमम एका विषयासाठी तर त्यांनी शिकवण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलंच आहे. मग आपल्याकडे आता पोर्तुगीज साठी विद्यार्थी आहेत की फक्त 8 विद्यार्थी पोर्तुगीज साठी आहेत ज्यासाठी पोर्तुगीज शिकण्यासाठी त्यांनी क्लास लावण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. 13 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पोर्तुगीज आणि स्पॅनिश दोन्ही शिकण्यासाठी हे केलेलं आहे. आणि टोटल विद्यार्थी आपल्या वर्षी किती आहेत तर 43 आहेत. मग आता 8 आणि 13 किती होतात? 21 होतात. तर 43 मधून 21 गेले 22. हे 22 विद्यार्थी असे असतील जे फक्त आणि फक्त स्पॅनिश शिकण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल. 22 विद्यार्थी असे असतील ज्यांनी फक्त आणि फक्त स्पॅनिश साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल. आता तुम्ही क्रॉस चेक करू शकता टोटल 43 विद्यार्थी होतात का? 22 विद्यार्थी प्लस 13 विद्यार्थी हे टोटल 35 झाले. 35 असे विद्यार्थी ज्यांनी स्पॅनिश प्लस पोर्तुगीज याच्यामध्ये स्पॅनिश तर शिकतच आहेत पण 13 विद्यार्थी कॉमन मध्ये पोर्तुगीज पण शिकत आहेत. आणि पोर्तुगीज मधील जे 21 विद्यार्थी त्यातील 8 विद्यार्थी फक्त पोर्तुगीज शिकतात आणि 13 विद्यार्थी पोर्तुगीज आणि स्पॅनिश दोन्ही शिकतात. अशा पद्धतीनं मग आता टोटल जे स्पॅनिश विद्यार्थी आहेत फक्त स्पॅनिश साठी रजिस्ट्रेशन किती जणांचं असणार आहे? 22 जणांचं असणार आहे. कारण त्याच्यामध्ये पोर्तुगीज साठी नाही असं लिहिलेलं. मग पोर्तुगीज साठी आता हे 13 जर याच्यामध्ये कन्सिडर केलं तर ते पोर्तुगीज पण रजिस्ट्रेशन होतं ना, मग हे 13 पण कन्सिडर करायचं ना. मग हे फक्त आणि स्पॅनिश साठी राहिले ते म्हणजे 22. जर तुम्हाला वेन डायग्राम पेक्षा जर फॉर्म्युल्याला पाहायचं असेल तर फॉर्म्युला राहतो नंबर ऑफ स्पॅनिश आणि पोर्तुगीज. यू म्हणजे युनियन म्हणजे दोन्ही मिळून स्पॅनिश आणि पोर्तुगीज मिळून. याचं सूत्र काय? नंबर ऑफ स्पॅनिश प्लस नंबर ऑफ पोर्तुगीज मायनस नंबर ऑफ स्पॅनिश इंटरसेक्शन पोर्तुगीज. इंटरसेक्शनचा अर्थ कॉमन, दोन्हीमध्ये कॉमन असणारे. आता व्हॅल्यू पुट करा. दोन्हीमध्ये मिळून असणारे आपल्याला माहिती आहे, एक्झाम्पल प्रश्नामध्ये दिलेलं आहे की सगळे मिळून टोटल 43 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये बघा फक्त स्पॅनिश शिकणारे आपल्याला माहिती आहेत का? नाही माहिती. पोर्तुगीज साठी आपल्याला माहिती आहे 21 विद्यार्थी आहेत तिथे. आणि पोर्तुगीज आणि स्पॅनिश दोन्हीसाठी कंबाईन असणारे विद्यार्थी आपण इथे पाहिलेले 13. नंतर बघा नंबर ऑफ स्पॅनिश आपल्याला काढायचं तर आपण इथे नंबर ऑफ स्पॅनिश इकडे घेऊया. 43 हे इथंच राहूया. 43 हे जे प्लस आहे 13 आणि 21 यांच्यातला डिफरन्स किती? 8चा येईल. 8 इकडे गेल्यानंतर मायनस होईल. 43 मधून 8 गेले किती राहिले? 35. हे 35 विद्यार्थी असे असतील जे स्पॅनिश शिकलेले आहेत. पण एक लक्षात घ्या, स्पॅनिश मध्ये 13 विद्यार्थी पण कॉमन आहेत जे पोर्तुगीज पण शिकतायत. पण आपल्याला प्रश्नामध्ये फक्त शब्द जर नसता तर स्पॅनिश भाषेसाठी जर विचारलं असतं तर 35 उत्तर आलं असतं. पण फक्त स्पॅनिश विचारले त्याच्यामुळे कंबाईन कॉमन शिकणारे जे 13 विद्यार्थी आहेत त्याच्यातून आपण वजा करणार आहे. तर टोटल येणार 22. असंही तुम्ही एक्झाम्पल फॉर्म्युल्याने पण सॉल्व्ह करू शकता आणि असंही करू शकता. फक्त स्पॅनिश हे कॉमन आहे आणि हे फक्त पोर्तुगीज. ठीक आहे, लक्षात आलं? अशा पद्धतीने आपण
मॅक्झिमम जेवढे टाईप्स पर्सेंटेजमध्ये कव्हर होतात ते सर्व करायचा प्रयत्न केलेला आहे कव्हर. तर याच्या बाहेरचा टाईप एक्झाममध्ये विचारतील असं वाटत नाही, कारण 99% टाईप्स जे आहेत वेगवेगळे मी टाईप कव्हर केलेले आहेत तिन्ही व्हिडिओमध्ये. तिन्ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली पहा आणि त्या टाईपचे एक्झाम्पल्स मॅक्झिमम प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. तुम्ही पूर्ण म्हणजे जे पण बघितलं असेल ते फॉर्म्युला बेस्ड आपण शिकवलेलं नाही आहे, कन्सेप्टवरती शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही क्लिअर व्हाल. आणि ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टरमध्ये भेटूया. थँक्यू.